नमस्कार मित्रमंडळी. तर पुन्हा एकदा चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत. तर आता गणपती बाप्पांचं विसर्जन वगैरे झाला आणि गणपती बाप्पाचं विसर्जन झाल्यानंतर आता चालू झाले ते म्हाळ म्हणजे पितृपक्ष. तर आज मी तुमका थोडक्यात पितृपक्षाची माहिती देणार आहे आणि कोकणातलो पितृपक्ष कसं काय साजरं होत असता हे मी तुमका सांगणारच आहे. तर आता त्या अगोदर तुम्ही बघू शकतास मी आता येलो आहे आमच्या त्या अंबा मातेच्या मंदिरात. तर पेंडूरमधील जो तलाव हा फेमस, त्या तलावाच्या बाजूकच मंदिर असा ते अंबा मातेचा. तर तुम्ही माझ्या मागे आधी अगोदर बघू शकतास ते अंबादेवीची मूर्ती मी मागे बघू शकतास मागं बॅक साईडला माझ्या. आणि सुंदर असा कौलारू मंदिर आहे. तर आता मी दुपारचं मंदिरात बसू केलो आहे आणि त्यानिमित्तानं म्हटला एक व्हिडिओ बनवते आणि शांत जागेत आणि सुंदर अशी जागा आणि त्यात फक्त तुमका मोराबिरांचा आवाज येतले. आता माझ्या मागे तुम्ही ऐकू शकतास मोराचा आवाज. तर माझ्या मागे आता मोराचा आवाज वगैरे येता बघा. तर आता आपण बोलूया की पितृपक्षाविषयी बोलूया. तर तुमका मी थोडक्यात कोकणातील म्हाळ कसं घालतो तो मी तुमका सांगणारच आहे. तर कोकणात जो म्हाळ घालतात ना त्या तेव्हा आक्वारीन म्हणजे छोटी कुमारिका वगैरे निमो जेवणकार आणि मोठे जेवणकार असे असतात. तर 3-4 जेवणकार वगैरे असतात. तर असे जेवणकार बोलवले जातात आणि हे जेवणकार हे बाहेरच्या गावातील वगैरे किंवा बाजूच्या वाडीतील वगैरे असतात आणि पाहुणे मंडळीसुद्धा असतात आणि त्यानिमित्तानं एक सार्वजनिक एकत्र असो येऊन गावातील मंडळी येऊन ह्यो म्हाळ घातला जाता. आणि म्हाळ ह्याच्यासाठी घातलं जातं की जी आपली पितरं असतात म्हणजे जी आपल्या मागची पिढी असतात जे मृत पावलेले जे असतात ना पूर्वज त्यांची आठवण होऊ करी म्हणून ह्यो म्हाळ घातला जाता. आणि त्यानिमित्तानं एक ते म्हणजे पंचपक्वान्न म्हणजे जेवण वगैरे सुंदर असे बनवले जातात. पुरी वगैरे किंवा गोड पदार्थ असे दिले जातात. ज्याका ज्याला आवडतात तसे पदार्थ त्या म्हाळ दिवशी दिले जातात. तर कोकणातील एक म्हाळ ह्यो सुंदर असं एक म्हाळ असता. तुम्ही बघितलास आणि कधी कोणाच्या म्हाळ गेला तर तुमका नक्कीच एक म्हाळ ह्यो सुंदर असो बघूक गावता कोकणातमध्ये. आणि जेव्हा पिंडदान वगैरे करतात तो असो भटजी काका वगैरे येतात आणि भटजी काका येऊन नंतर ह्यो विधी करतात आणि तो विधी झाल्यानंतर नंतर जी बाकीची मंडळी असतात ती नंतर जेवणाक सुरुवात करतात. तर असे जेवणकार वगैरे बोललो जातात आणि ही पारंपरिक प्रथा ना आजही कोकणात चालू आहे आणि सुंदर असो म्हाळ वगैरे घातलं जाता. पण या दुःखद वाटतं की जिवंत जेव्हा असताना माणसा तेव्हा कोणीच त्या माणसाकडे बघत नाही मागून फिरकून सुद्धा. कारण त्यावेळी फक्त ह्याच सांगितलं असतं की आता आपल्या वेळ नाही हा. तर जेव्हा माणूस जाग्यावर असता आणि जेव्हा त्याला यातना भोगूचे लागतात त्यावेळी त्याच्यासोबत कोणीच नसतं. आणि नंतर मात्र तो गेल्यानंतर म्हणजे मृत पावल्यानंतर त्याच्या आत्म्याक शांती लाभाक होई तो आपल्याक त्रास देता कामा नये म्हणून ह्यो म्हाळ घालतात आणि त्याच्या आत्म्याक शांती लाभाक होई म्हणून त्याका नंतर पंचपक्वान्न दिली जातात. पण जिवंत असताना कोणीच कोणाक विचारत नसता. ही आजची वस्तुस्थिती आहे. कोणीही नाही मान्य केल्यानंतर तुम्ही आजूबाजूक बघू शकता आजही काही जण आपल्या आई वडिलांका वृद्धाश्रमात घालतात आणि नंतर जेव्हा त्यांना कळतं की पुढे त्यांचं काही म्हणजे प्रॉब्लेम येतो म्हणजे काही जरी लग्न केल्यानंतर काही गोष्टी अशा असतात की त्यांना वाढचाल वगैरे होत नाही म्हणजे मुलं वगैरे होत नाही. नंतर अशी बाजू कळतं की त्यांचे जे पितृ असतात पितृपक्ष ते त्यांना त्रास देतच. अशी नंतर त्यांची पुढची बाजू येतात आणि त्याच्यानंतर मग हे शोध घेऊन नंतर पितरांचं ह्या म्हाळ घालतात. तर आपण जर जिवंतपणा असतानाच म्हणजे जी व्यक्ती जिवंत असतात आणि त्यावेळीच जर तुम्ही सेवा केलास तर पितृपक्ष नंतर तुका खालूची वेळच येऊची नाही. खालूचं ह्यो लागताच कारण कोणी ना म्हणजे कोणी ना कोणी असो अतृप्त असतात आत्मा त्याच्यामुळे कोणाक ना कोणाक वर्षातून एकदा का होईना ह्यो म्हाळ घातलोच जाता. आणि काल मी इंटरनेटवर स्क्रॉल करत होते त्याच्यात म्हाका एक कविता भेटली पितृपक्षावर. सुंदर अशी कविता कोणीतरी लिहिल्या ना आणि अप्रतिम अशी असा. तर मी लेखकाचं नाव वगैरे त्यात लिहिलेलं नव्हता पण ज्यांनी जा लिहिल्या ना त्या मनाक टच होणारे शब्द असत. तर आता मी तुमका थोडक्यात ती कविता वाचून दाखवतो आहे आणि कविता तर अप्रतिम असा त्यातील जे शब्द असत ते तुमका नक्कीच आवडतली. तर तुम्ही ती कविता एकदा ऐका म्हणजे तुमका समजात त्या म्हणजे लिहिणाऱ्यानं काय लिहिलं ना जे आपले भावना व्यक्त केले त्या कवितेत ते शब्दान शब्द खरे असत. तर तुमका मी आता ती कविता वाचून दाखवतोय. तर कविता असा ही पितृपक्षावर म्हणजे आपल्या म्हाळावरती. तर आता मी तुमका वाचून दाखवतोय. वडिलांचं रूप घेऊन कावळा घरी आला. वडिलांचं रूप घेऊन कावळा घरी आला. ताटातील मेनू पाहून बोलावं वाटलं त्याला. ताटातील मेनू पाहून बोलावं वाटलं त्याला.
बरं नव्हतं तेव्हा कधी आणलीच नाही गोळी, बरं नव्हतं तेव्हा कधी आणलीच नाही गोळी. आज कशाला वाढतोस रे ताटात पुरणाची पोळी, आज कशाला वाढतोस रे ताटात पुरणाची पोळी. विनाकारण भांडत होता दिसले खरे रूप, विनाकारण भांडत होता दिसले खरे रूप. कशाला वाढतो मला आता गावरान तूप, कशाला वाढतो आता मला गावरान तूप. चटणीवर तेलासाठी होत नव्हता राजी, चटणीवर तेलासाठी होत नव्हता राजी. कशाला वाढतो आता पात्रावर वडे आणि भाजी, कशाला वाढतो आता ताटावर वडे आणि भाजी. प्रेम नाही जिव्हाळा नव्हतं दिली साथ, प्रेम नाही जिव्हाळा दिली नाही साथ. आज कशाला वाढतो रे पात्रावर वरण भात, आज कशाला वाढतो रे पात्रावर वरण भात. जबरदस्ती अंगठा ठेवून केली घराची वाटणी, जबरदस्ती अंगठा घेऊन केली घराची वाटणी. कशाला वाढतो आता पात्रावर लोणचं आणि चटणी, कशाला वाढतो पात्रावर आता लोणचं आणि चटणी. हिशा वाटणीसाठी केली बहिणी संगे दुरी, हिशा वाटणी केल्यासाठी बहिणी संगे दुरी. आता काय उपयोग वाढून पात्रावरती पुरी, आता काय उपयोग वाढून पात्रावरती पुरी. आयुष्यात ठेवले रे, आयुष्यात ठेवले रे माझ्यावर अडी, आयुष्यात ठेवले रे माझ्यावर अडी. आता कोण पिणार ती द्रोणावरची कडी, आता कोण पिणार ती द्रोणामधली कडी. वेगा राहिलो तेव्हा नाही दिलास मला धीर, वेगा राहिलो तेव्हा नाही दिलास मला धीर. आज कशाला वाढतो रे तू पात्रावरती खीर, आज कशाला वाढतोस रे तू पात्रावरती खीर. सणासुदीला आणलं नाही मला नवं कापड, सणासुदीला आणलं नाही मला नवं कापड. आज कशाला वाढतोय रे कुरडई आणि पापड, आज कशाला वाढतो रे कुरडई आणि पापड. आजारी असताना तू धुतली ना सतरंजी, आजारी असताना तू धुतली ना सतरंजी. आता कशाला वाढतो रे पात्रावरती करंजी, आता कशाला वाढतो रे पात्रावरती करंजी. जिवंत असताना पोरा दिले असतेच लक्ष, जिवंत असताना पोरा दिले असतेच लक्ष. तृप्त झाले असते पूर्वज नसता हा पितृपक्ष, तृप्त झाले असते पूर्वज नसता हा पितृपक्ष. पित्राचा मिळून तयार होतो पितृपक्ष, पित्रांचा मिळून तयार होतो हा पितृपक्ष. बऱ्याच घरात आज मात्र झाला विरोधी पक्ष, बऱ्याच घरात झाला मात्र आज विरोधी पक्ष. सांगतोय तू राहा सदैव ज्येष्ठांप्रती दक्ष, सांगतोय तू राहा सदैव ज्येष्ठांप्रती तू दक्ष. करावं तसं भरावं लागेल, करावं तसं भरावं लागेल, इतिहास देईल साक्ष. तर सुंदर अशी कविता ही कोणी लिहिली ती खरोखरच मनात टच होण्यासारखी. तर तुमका ही कविता कशी वाटली नक्कीच मला कॉमेंट करून सांगा. आणि थोडक्यात मी तुमका माहिती देण्याचा एक प्रयत्न केलो आहे. तर हे व्हिडिओ कसं वाटतं नक्कीच मला कॉमेंटमध्ये सांगा. आणि जास्तीत जास्त व्हिडिओ तुमच्या मित्रमंडळीसोबत शेअर करा. आणि चॅनलवर कोण नवीन असतं नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटूया असेल नवीन पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.